मंत्री दादा भुसे यांच्याकडून हिंगोलीमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौऱ्याच्या दरम्यान दादा भुसेंनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्यांसाठी लातूर पोलिसांचा मदतीचा हात। पोलिसांकडून सीएम फंडाला 1,11,111 रुपयांचा धनादेश। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून मदत। सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्याच्या पूर्व भागात आठवडाभर जोरदार पाऊस, ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणी परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत। हजारो हेक्टर क्षेत्रामधील मका, तूर, बाजरीसह डाळिंब, द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान। नाशिकच्या मालेगाव तालुक्यामध्ये नुकसानग्रस्त भागातील पंचनाम्याला सुरुवात। तहसीलदार, कृषी अधिकारी, महसूल अधिकाऱ्यांची तालुकाभर पाहणी। सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्या, शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांकडे मागणी। परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पाऊस थांबलेला आहे। प्रशासनाकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू। पाथरा इथे सोयाबीन नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी बांधावर पोहोचले। वाशी तालुक्यामधील पारगाव परिसरातून वाहणाऱ्या मांजरा नदीला मोठा पूर। नदीकाठच्या गावांमध्ये शेतीचं मोठं नुकसान। पूर ओसरल्यानंतर सुद्धा अनेकांच्या शेतामध्ये पाणी, झाडं सुद्धा उन्मळून पडली। बीडच्या आष्टीमधील आंबोडीमध्ये युवक शेतकरी समाधान आंधळेने शेतातील पिकाला कवटाळून टाहो फोडला। अगदी हातातोंडाशी आलेलं पीक पुरामुळे पाण्यामध्ये जळून गेल्यामुळे शेतकऱ्याचा आक्रोश। आजारी वृद्ध महिलेला रस्त्याअभावी खांद्यावर बसवून उपचारासाठी नेण्याची वेळ। पुण्याच्या वरची धानवली गावामधील आदिवासी पाड्यामधली ही घटना। स्थानिकांचा प्रशासनाच्या विरोधामध्ये संताप। नांदेडमध्ये ओढ्याच्या पाण्यातून तराफ्यावरून रुग्णाला नेल्याची घटना। नायगाव तालुक्यातील परडवाडी गावातील धक्कादायक घटना। ओढ्याच्या पाण्यातून रुग्णाला घेऊन जीव घेणा प्रवास। कंटूर ते परतवाडी पुलाची उंची वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी।